ज्यांनी घर उभं केलं तेच बेघर का बरं? आपण ज्या घरात राहतो, ज्या छताखाली सुखाने झोपतो, कधी विचार केलाय का की त्या घराची प्रत्येक वीट रचताना कुणीतरी आपलं आयुष्य झिजवलंय, कुणीतरी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तुमची स्वप्न पूर्ण केली आहेत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप कटू आहे, पण ते आजच्या समाजाचं सत्य आहे. ज्या आईवडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी करून घर उभं केलं तेच आज त्याच घरात बेघर होतात. आज शोधूया ओळख स्वतःची मध्ये. ज्यांनी संघर्षाचे दिवस काढले, जुन्या काळातील कष्ट करणारे आईवडील, शेतकाम करणारा बाप आणि धुणी भांडी करणारी आई. चला थोडं मागे जाऊया. साधारण 20-25 वर्षापूर्वी तुम्हाला आठवते, तुमची फी भरायची असेल तेव्हा बापाने सावकाराकडून कर्ज काढलं होतं. सणाला तुम्हाला नवीन कपडे घेताना आईने स्वतःला मात्र जुन्या साडीवर समाधान मानून घेतलं होतं. त्या काळात त्यांच्याकडे सुखसुविधा नव्हत्या, पण त्यांच्याकडे एक जिद्द होती आणि ती जिद्द म्हणजे माझा मुलगा शिकला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे. त्या बापाचे फाटलेले हात आणि आईचे भेगाळलेल्या टाचा हे कशाचे प्रतीक होते माहिती आहे? ते तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होती. त्यांनी विटा रचल्या नाहीत, त्यांनी स्वतःचं तारुण्य त्या घराच्या भिंतीत गाडलं, जेणेकरून तुम्हाला ऊन वारा लागणार नाही. मोठे झालो पण बदललेली नजर. पण मग वेळ बदलली, तुम्ही शिकलात, मोठे झालात, शहरात गेलात, तुमच्या हातात महागडे फोन आले, राहायला फ्लॅट आला आणि अचानक तुम्हाला ते जुनं घर लहान वाटू लागलं. ज्या आईवडिलांच्या खांद्यावर बसून तुम्ही जग पाहिलं, आता त्यांचेच खांदे तुम्हाला झुकलेले दिसू लागले. तेव्हा तुम्ही लहान होता आणि 1000 प्रश्न विचारायचा. तेव्हा त्यांनी कधीच म्हटलं नाही की जा रे, कटकट नको करू. पण जेव्हा ते एखाद्या गोष्टी विचारतात तेव्हा आपण सहज म्हणून जातो, तुम्हाला यातलं काय कळतंय, गप्प बसा ना एका कोपऱ्यात. कटू सत्य म्हणजे मित्रांनो, जेव्हा घराची मालकी मुलाकडे येते ना, तेव्हा आई वडील त्या घरातले मालक राहत नाही, ते फक्त पाहुणे बनून राहतात. आणि सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्यांना त्यांच्याच घरात एखादी गोष्ट मागताना 10 वेळा विचार करावा लागतो. आज अनेक घरांमध्ये आई वडील आसून नसल्यासारखे आहेत. मुलं AC रूममध्ये बसतात आणि आई वडील बाहेरच्या खोलीत अंधारात. ज्यांनी घर उभं केलं त्यांना आज घराच्या एका कोपऱ्यात जागा मिळणंही कठीण झाले का? कारण आता ते प्रोडक्टिव्ह राहिले नाही, कारण आता ते पैसे कमवत नाही, तुम्हाला देऊ शकत नाही. विचार करा मित्रांनो, जर तुमच्या मुलांनी उद्या तुमच्याशी असं वागायला सुरुवात केली तर तुमचं काय होईल? ज्या हातांनी तुम्हाला घास भरवला त्या हातांना आज थरथरताना पाहून तुम्हाला दया का नाही येत? ही तर फक्त सुरुवात आहे. भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत कसं नात्यामध्ये प्रायव्हसी नावाची गोष्ट येते आणि आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जातो. लग्नानंतर असं काय बदलतं की रक्ताची नाती परकी होतात. जाण्यापूर्वी एक सांगते, आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे 2 मिनिटं शांतपणे बघा.
तुम्हाला तुमचं पूर्ण बालपण त्यांच्या सुरकुत्यामध्ये दिसेल. जर तुम्हाला हा भाग मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये आपल्या आईवडिलासाठी एक छान वाक्य नक्की लिहा. भेटूया भाग 2 मध्ये.